दारावरची बेल वाजली. शीतलने दरवाजा उघडला. दारात तिचे बाबा मनोहरपंत होते. बाहेर उकाडा होता म्हणून ते थकल्यासारखे वाटत होते. शीतलने आत जाऊन पाण्याचा तांब्या घेऊन आली आणि तिने बाबांना पेल्यातून पाणी दिलं. शीतलचे बाबा तसे परिस्थितीमुळे थकलेले होते. तिची आई सतत आजारी होती. 5-6 वर्ष झाली कॉटला खिळून होती. मनोहरपंतांच्या नोकरीत तसं फारसं काही मिळकत नव्हती. घरची सगळी जबाबदारी आता एकट्या शीतलवर पडली होती. शीतल एका छोट्या कंपनीत पार्ट टाइम अकाउंटचं काम करत होती. शीतल खूप साधी, सालस आणि मनमिळाऊ मुलगी. लहानपणापासून तिच्या वाट्याला सुख आलं नाही. लहानपणी मुलं खेळायची, दंगामस्ती करताना दिसायचे, पण शीतल मात्र घरातच असायची. शीतलची आई वरचेवर आजारी असायची आणि ती मात्र लहानपणापासून घरात लक्ष देऊ लागली होती. शीतल वयाने लहान पण कर्तृत्वाने ती जाणती झाली होती. मनोहरपंतांना हे पाहून खूप वाईट वाटायचं. आपल्या मुलीने ज्या वयात खेळलं पाहिजे, बागडलं पाहिजे, त्या वयात ती घर सांभाळत होती. इतर मुली खेळत असताना पाहून शीतल घरातील कामे करते हे पाहून मनोहरपंतांचे डोळे भरून यायचे, पण ते काही करू शकत नव्हते. ते परिस्थितीमुळे हतबल झाले होते. पुढे शीतलने जेमतेम 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर नोकरी करायची असं तिने ठरवलं. मनोहरपंत तिला बोलले सुद्धा, शीतल बाळा, तू तुझं शिक्षण पूर्ण कर, मी करतो काहीतरी. नको बाबा, तुम्ही एकटे किती करणार? मी नोकरी केली तर तेवढाच तुम्हाला थोडा हातभार लागेल. नाही बाळा, ऐक तू माझं. एकदा शिक्षण अर्धवट राहिलं की ते पूर्ण करता येत नाही. शीतलने मग विचार केला. बाबा बोलतात ते बरोबर आहे. आपण शिक्षण पूर्ण केलं तर आपल्याला चांगल्या कंपनीत नोकरी मिळेल आणि पगारसुद्धा चांगला मिळेल. पण तिला सगळा भार आपल्या बाबांवर टाकायचा नव्हता. खूप वेळ ती विचार करत बसली होती. एकटीच खिडकीतून बाहेर बघत होती. तेवढ्यात मनोहरपंतांनी तिला आवाज दिला. काय ग चिमणे, कुठे हरवलीस? अधूनमधून मनोहरपंत शीतलला प्रेमाने चिमणी बोलायचे. काही नाही. काय झालं? कसला विचार करत आहेस? बाबा, मी पार्ट टाइम जॉब करते. दिवसा जॉब करेन आणि संध्याकाळी अभ्यास करेन. परीक्षा मी बाहेरून देईन. अगं, पण तुझ्यावर जास्त ताण पडेल. नको चिमणे, तू तुझं शिक्षण पूर्ण कर. बाकीचं मी बघतो. नाही बाबा, मी आता ठरवलं आहे. तुम्ही हो बोललात तरच मी माझं शिक्षण पूर्ण करेन. तू खूप हट्टी आहेस, ऐकणार नाही कधी. कर तुझ्या मनासारखं. असं बोलून मनोहरपंत त्यांच्या पत्नीच्या रूममध्ये गेले. शीतल खूप खुश झाली होती. आता ती दोन्ही गोष्टी करू शकत होती. एक म्हणजे नोकरी आणि दुसरं तिचं शिक्षण पूर्ण करणार होती. दुसऱ्या दिवशी शीतलने वर्तमानपत्र चाळायला सुरुवात केली आणि जिथे जिथे पार्ट टाइम जॉब होता तिथे तिने ॲप्लिकेशन केले. आता शीतल तिथून येणाऱ्या फोनची वाट पाहत होती. 2 दिवस झाले तरी काही फोन आला नाही. तिसऱ्या दिवशी दुपारी तिला एका कंपनीतून फोन आला. तिला लगेच इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात आले. शीतलने तसे मनोहरपंतांना सांगितलं आणि ती तयार होऊन बाहेर पडली. शीतलच्या मनात थोडी धाकधूक होती. कसं असेल ऑफिस? आपल्याला नोकरी मिळेल का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात येत होते. तिने बस पकडली आणि सीटवर जाऊन बसली. शीतल मनातून खूप घाबरली होती. हा जॉब तिचा पहिलाच होता आणि तिला तो कसाही करून मिळवायचा होता. तिचा स्टॉप आला तशी ती बसमधून खाली उतरली. बसस्टॉपसमोर ऑफिस बिल्डिंग होती. शीतलने रस्ता क्रॉस करून पलीकडे गेली आणि समोरच्या बिल्डिंगमध्ये गेली. तिथे बोर्ड लावलं होतं. तिथे तिने एकदा नजर फिरवली आणि ऑफिस कितव्या मजल्यावर आहे ते पाहिलं. 3ऱ्या मजल्यावर ऑफिस होतं. शीतल लिफ्टमध्ये प्रवेश करून 3ऱ्या मजल्यावर आली. आता शीतल आणखीनच घाबरली होती. तिने एकदा जोरात श्वास घेतला आणि ऑफिसमध्ये प्रवेश केला. शीतलने रिसेप्शनिस्टला आपण नोकरीसाठी आलो आहोत असे सांगितले. रिसेप्शनिस्टने शीतलला थांबायला सांगितलं. थोड्या वेळाने रिसेप्शनिस्टने शीतलला केबिनमध्ये जायला सांगितले. शीतलचा इंटरव्ह्यू छान झाला होता. तिला दुसऱ्या दिवसापासून जॉबवर यायला सांगितलं होतं. शीतल खूप खुश होती. तिला महिन्याला 15,000 पगार मिळणार होता. शीतल आता दोन्ही गोष्टी करू शकणार होती. एक तिचं शिक्षण पूर्ण करणार होती आणि तिला तिच्या बाबांना मदत करू शकणार होती. आज ती खूप आनंदी होती. घरी जाताना तिने मिठाई घेतली. घरी आल्यावर तिने आपल्या बाबांना आणि आईला ही आनंदाची बातमी सांगितली. शीतलचे बाबा मनोहरपंत ती बातमी ऐकून खूप खुश होते. शीतलच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. आपली मुलगी खूप मोठी लवकर झाली. आपण तिचं साधं कौतुक पण करू शकत नाही असे विचार तिच्या मनात येऊ लागले. शीतलची आता तारेवर कसरत चालू होती. रोज सकाळी ती लवकर उठायची. सकाळी ती सर्व कामं
झोपायची. जेवण आणि इतर कामं उरकली की मग ती तिच्या आईजवळ जाऊन तिला काही हवंय नकोय ते पाहायची. शीतल वयाने जरी लहान असली तरी तिच्यामध्ये समंजसपणा आणि हुरहुन्नरी हे गुण होते. जबाबदारीमुळे ती खूप लवकर मोठी झाली होती. आईचं सगळं आवरून मग तिच्या कामाची वेळ व्हायची. तयार होऊन ती जॉबसाठी निघायची. तिथून घरी आल्यावर पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक करायची. जेवण आटपून आणि सगळं आवरावर करून मग ती अभ्यास करायला बसायची. दिवसभर शीतलची दमछाक होऊन जायची. रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यास करून ती झोपायला जायची. असं करता करता 2 वर्ष निघून गेली आणि शीतल ग्रॅज्युएट झाली. शीतल उत्तम मार्क्सने पास झाली होती. तिला तिच्या मेहनतीचं फळ मिळालं होतं. शीतलने आता मोठ्या मोठ्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायला सुरुवात केली. तिला पूर्ण खात्री होती कुठेतरी चांगली नोकरी मिळेल. शीतलने अजून पार्ट टाईम जॉब सोडला नव्हता. जिथे ती जात होती तिथे शीतल संध्याकाळी आली की विचारायची, बाबा माझं लेटर आलं का? नाही आलं. अगं येईल, तू काळजी करू नको. तसं नाही हो बाबा, पण खूप दिवस झाले, अजून कसं अपॉइंटमेंट लेटर आलं नाही? येईल, तू शांत राहा. तुझ्यासाठी चहा करू का? मलाही थोडासा चहा प्यायचा आहे. तू येण्याआधी मी चहा घेतला होता, पण आता तुझ्यासोबत थोडासा घेईन. काय म्हणतेस, घेणार का चहा? बाबा तुम्ही जास्त चहा घेऊ नका, तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होतो. हो ग चिमणे, पण मी जास्त घेत नाही. आता तुला कंपनी म्हणून घेणार. तसंही तुम्ही ऐकणार नाही. करा कडक चहा. शीतलचं आणि तिच्या बाबांचं असं रोज चालायचं. चहा झाल्यावर शीतलने तिची कामं आटपली आणि थोडा वेळ आईजवळ जाऊन बसली. शीतल रोज बाबांच्या चहाची तक्रार आईजवळ करायची. तशीच आजही ती आईजवळ तक्रार करणार होती. आई, बघ बाबा माझं काही ऐकत नाहीत, सारखा चहा पितात. तेवढ्यात मागून मनोहरपंत आले. काय ग चिमणे, माझ्याच बायकोजवळ तू माझीच तक्रार करतेस? ती माझ्या बाजूने आहे, कळलं का? शीतलची आई नलिनीबाई दोघांकडे बघून फक्त हसायची. तिला ही दोघं बाप आणि मुलगी यांच्यातील भांडण आवडायचं. आई तू का हसतेस? तू ना त्यांना बोलत नाहीस. नंतर बोलू नको मला. माझ्या नवऱ्याची तू काळजी घेत नाहीस. श्रीमंतही नव्हती पण सुखी कुटुंब होतं. नलिनीबाईंचं आजारपण सोडलं तर सगळे हसून खेळून होते. नंतर सगळे जेवायला बसले. जेवण आटपल्यावर शीतलने एकदा आईच्या रूममध्ये डोकावून बघितलं आणि ती तिच्या रूममध्ये आली. शीतलच्या मनात विचार आला की अजून अपॉइंटमेंट लेटर का नाही आलं? असा विचार करता करता कधी डोळा लागला तिला कळलंच नाही. सकाळी लवकर उठून सगळी कामं आटपून शीतल ऑफिसला जायला निघाली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दारात नेहमीचे पोस्टमन काका हातात एक एन्व्हलप घेऊन उभे होते. कशी आहेस शीतल बेटा? ठीक आहे काका. हे तुझं लेटर आलं आहे, सही कर बघू. हो करते. सही करून शीतलने हातात लेटर घेतलं आणि पाकिटातून पेपर बाहेर काढला. शीतल ते लेटर वाचून खूप आनंदी झाली. तिचे बाबासुद्धा तिथेच उभे होते. पोस्टमन काकांनी तिला विचारलं, काय ग, काय झालं? एवढी खुश का झाली तू? काका, बाबा मला एका चांगल्या कंपनीमधून अपॉइंटमेंट लेटर आलं आहे, ज्याची मी वाट पाहत होते. उद्याच त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलावलं आहे. घरातलं वातावरण खूप आनंदी झालं होतं. शीतलने ही बातमी तिच्या आईला दिली. नलिनीबाईंना खूप आनंद झाला. शीतलने देवाला नमस्कार केला आणि ती ऑफिसमध्ये जायला निघाली. आई बाबा निघते मी आणि उद्या साठी सुट्टी घेते. चला मी पण निघतो, बाकीच्या घरी जाऊन पत्र देतो. पोस्टमन काकांनी निरोप घेतला आणि ते निघून गेले. शीतलसुद्धा घरून निघाली आणि ऑफिसमध्ये आली. ऑफिसमध्ये आल्यावर तिने रिसेप्शनिस्टकडे सुट्टीसाठी अर्ज दिला आणि काम करायला सुरुवात केली. पण तिचं काही कामात लक्ष लागत नव्हतं. तिचं सगळं लक्ष सुट्टी मिळेल की नाही याकडे लागलं होतं. संध्याकाळी ती जायला निघाली तेव्हा रिसेप्शनिस्टने शीतलला हाक मारली. शीतल. शीतल स्वतःच्या विचारत होती. आवाज ऐकून ती थबकली. अगं इकडे ये. काय झालं? काही काम आहे का? अगं नाही. मग? अगं तुला उद्या सुट्टी मिळाली. शीतल हे ऐकून खूप खुश झाली होती. थँक्यू. मी काय केलं? मी तुला फक्त सांगितलं. शीतलला सुट्टी मिळाली होती. आता ती उद्या नवीन जॉबसाठी इंटरव्ह्यूला जाऊ शकत होती. शीतल घरी आली, हातपाय धुतले आणि देवाला नमस्कार केला. तिने तिच्या बाबांना उद्याची सुट्टी कन्फर्म झाली ते सांगितलं. मनोहरपंत खूप खुश झाले आणि मनोमन देवाजवळ प्रार्थना करू लागले. देवा,
माझ्या मुलीला ही नोकरी मिळू दे. तुझे खूप उपकार होतील. माझ्या मुलीने खूप मेहनत घेतली आहे. त्याचं तिला फळ मिळू दे. शीतल आईच्या बेडरूममध्ये डोकावून पाहिलं. आई झोपली होती आहे असं पाहून ती स्वयंपाकाला लागली. तिने पटापट जेवण बनवून घेतलं. थोडा वेळ आईबरोबर गप्पा मारायला गेली. नलिनीबाई उठून बसल्या होत्या. आई कशी आहेस? आज छान झोप झालेली दिसत आहे. हे ऐकून नलिनीबाई गालातल्या गालात फक्त हसल्या. हसलीस का? मी येऊन गेली होती तेव्हा तू झोपली होतीस. त्यावर नलिनीबाई बोलल्या, हो माहीत आहे. म्हणजे तू जागी होतीस? मला वाटलं झोपली आहेस. ये बस इथे. सगळं तुझ्या एकटीवर भार पडला आहे. मी काही करू शकत नाही. आता तुला ही नोकरी लागली की तुझं लग्नाचं पाहायला हवं. हे ऐकून शीतलला राग आला. एवढी काय घाई आहे गं? आणि तसंही मी लग्न करणार नाही. लग्न केलेस तर तो मुलगा असा हवा जो माझ्या आईबाबांची काळजी घेईल. हा हा हा. नलिनीबाई हसायला आलं. त्यांनी शीतलला बसायला सांगितलं. बस इथे. ऐक आता मी काय सांगते आहे ते. बोल. आम्हाला माहीत आहे तुला आमची खूप काळजी आहे. पण कसं आहे ना, तो मुलगा आपलं घर नाती हे सगळं सोडून कसं बरं येईल सांग. आज हे सर्व मुलगी करत आली आहे. आपण ज्या समाजात राहतो तिथले काही नियम आहेत, ते आपण बदलू नाही शकत. तू सुखी राहावी बस एवढीच आमची इच्छा आहे. अधूनमधून तू येशील ना आम्हाला भेटायला, तेव्हा असा हट्ट तू करू नको. झालं तुझं बोलून? हो. आता मी काय सांगते ते ऐक. बोल. माझं मी सगळं ठरवलं आहे. तेव्हा तू काळजी करू नकोस. जेवून घे आणि औषध घेऊन आराम कर. मी आलेच. असं बोलून शीतल रूम बाहेर आली. सर्वांनी जेवणं केली आणि थोडा वेळ अशाच गप्पा गोष्टी चालू होत्या. झोपेची वेळ झाली तशी शीतल तिथून उठली आणि झोपायची तयारी करू लागली. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी शीतल लवकर उठली. तिने भरभर तिची कामं आटपायला घेतली आणि आज तिला नवीन कंपनीमध्ये जायचं होतं. आज तिने खूप छान ड्रेस घातला. असं म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तयार होऊन तिने देवाला नमस्कार केला आणि आईबाबांनाही सांगून ती घरातून बाहेर पडली. बस तिने पकडली आणि ती ऑफिस गेटजवळ आली. ऑफिस बाहेरून खूप सुंदर दिसत होतं. शीतलने लिफ्टचं बटन प्रेस केलं आणि ती लिफ्टची वाट पाहू लागली. लगेच लिफ्ट खाली आली आणि लिफ्टमध्ये प्रवेश केला. 2 नंबर तिने प्रेस केला आणि ती वाट पाहू लागली. शीतल मनातून खूप घाबरली होती. हा जॉब मिळेल का अशी शंका मनात येत होती. शीतल लिफ्टमधून बाहेर आली आणि ऑफिसमध्ये प्रवेश केला. आल्यावर तिने सगळीकडे नजर फिरवली आणि रिसेप्शन डेस्कजवळ जाऊन रिसेप्शनिस्टला तिने लेटर दाखवलं. तुम्ही बसा, मी सरांना इन्फॉर्म करते. रिसेप्शनिस्ट मिस अंजलीने सांगितलं. हो चालेल, मी बसते, शीतल बोलली. शीतल सोफ्यावर जाऊन बसली. मिस अंजली फोनवर बोलत होती. बहुतेक ती शीतल आली आहे हे सांगत असणार. शीतल आतून बोलावणं येईपर्यंत ती ऑफिस स्टाफ आणि ऑफिस निहाळत होती. प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न होते. मात्र एका व्यक्तीकडे शीतल चोरून बघत होती. त्या व्यक्तीचं नाव सुधीर जोशी होते. सुधीर जोशी मुंबईमध्येच राहणारा. एकटाच राहत होता तो. आई वडील भाऊ बहीण कोणी नव्हते त्याला. लहानपणी एका अपघाताने त्याचे आईवडील निघून गेले. लहानपणापासून तो त्याच्या मामा मामीकडे राहिला. त्यांनासुद्धा मूलबाळ नव्हते. ते सुधीरला आपलाच मुलगा समजून त्याची देखभाल करत होते. सुधीर दिसायला खूप सुंदर, एकदम राजबिंडासारखा. कॉलेजमध्ये असताना अनेक मुली त्याच्यावर प्रेम करायच्या, पण सुधीर कोणत्या मुलीला भाव द्यायचा नाही. तो कधी कोणत्या मुलीजवळ बोलायला जायचा नाही. कॉलेज संपलं आणि त्याने पुढे MBA केलं आणि या कंपनीत जॉबला लागला. त्याचे मामा मामी आता गावी जाऊन राहत आहेत. गावी घर शेतजमीन आहे आणि तिकडे लक्ष द्यायला कोणी नाही म्हणून ते गावी राहायला गेले. सुधीर आता एकटाच मुंबईमध्ये राहतो. अधूनमधून त्याचे मामा मामी त्याला भेटायला येतात. कधीकधी सुधीरसुद्धा एक फेरी गावी टाकून येतो. आता सुधीरचं लक्ष शीतलकडे लागले होते. कधी कोणत्याही मुलीकडे न बघणारा सुधीर आज तो शीतलकडे बघत होता. अचानक शीतलचं लक्ष सुधीरकडे गेलं आणि दोघांची नजरानजर झाली. सुधीर एकदम बावचळला. आपली चोरी कोणीतरी पकडलं असं त्याला वाटलं. लगेच खाली मान घालून त्याने कामाला सुरुवात केली. मिस शीतल, रिसेप्शनिस्टने हाक मारली. शीतलने आवाजाच्या दिशेने मान वळवली आणि ती रिसेप्शन डेस्कजवळ गेली. तुम्ही आत जाऊ शकता, मिस अंजलीने सांगितलं. हो, थँक्यू, असं बोलून शीतलने केबिन डोअर नॉक केलं. मे आय कम इन सर?
येस, कम इन. शीतल आत गेली आणि सरांसमोर जाऊन उभी राहिली. बसा मिस शीतल, सरांनी सांगितलं. धन्यवाद सर, असं बोलून शीतल खुर्चीवर बसली. मिस शीतल, तुमचा बायोडेटा मी पाहिला. खूप छान आहे आणि तुम्हाला कामाचा अनुभवसुद्धा. तुम्हाला हा जॉब मिळाला आहे. तुमची सॅलरी बाबतीत काही अपेक्षा आहे का? अपेक्षा आहेत सर. आई घरी आजारी आहे आणि घरची परिस्थिती बेताची आहे. पण मी काही सांगत नाही. तुम्ही जे द्याल ते मला मान्य आहे, शीतल बोलली. ठीक आहे. तुमचा हा प्रामाणिक स्वभाव आवडला. तुम्हाला महिन्याला 30,000 पगार मिळेल. एवढा ठीक आहे ना? हो, ठीक आहे सर. शीतलला पगार ऐकून तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. ती भांबावून गेली आणि आतून खूप खुश झाली होती. ठीक आहे. तुम्ही उद्यापासून जॉबवर येऊ शकता. सॉरी सर, मला उद्या जॉईन होता येणार नाही. का? काही अडचण आहे का? नाही सर, अडचण नाही. पण मी जिथे आधी काम करत होते तिथे मला उद्या जाऊन कळवावं लागेल. मी परवापासून आले तर चालेल का? हो चालेल. तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही जॉईन होऊ शकता. खूप धन्यवाद सर, असं बोलून शीतल केबिन बाहेर आली. शीतलसाठी ही खूप मोठी अचिव्हमेंट होती. तिचं स्वप्न आज पूर्ण झालं होतं. एका मोठ्या कंपनीत तिला जॉब मिळाला होता. परवापासून तिला जॉईन व्हायचं होतं. शीतल तशीच घरी आली. घरी आल्यावर तिने नवीन ऑफिसमध्ये जे घडलं ते तिने आईबाबांना सांगितलं. मनोहर पंत आणि नलिनीबाई ह्या दोघांना ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. ते दोघे शीतलकडे कौतुकाने पाहू लागले. शीतल दोघांकडे आळीपाळीने पाहू लागली. असे का पाहत आहात तुम्ही दोघे? तुम्हाला आनंद नाही झाला का? अगं, आम्हाला खूप आनंद झाला. एक मुलगी असून तू हे शिखर पार केलंस. आत्ता फक्त तुझ्या लग्नाची काळजी आहे, म्हणजे आम्ही मोकळे, असे मनोहर पंत बोलले. नाही बाबा, मी तुम्हा दोघांना सोडून कुठेही जाणार नाही. मी त्याच मुलाशी लग्न करेन जो माझ्या आईबाबांची काळजी घेईल, असं बोलून शीतल तिथून उठली आणि बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. चिमणे, अगं असा हट्ट करू नये बाळा. अशाने तुझं लग्न कसं होईल? आत्ताच्या काळात असा मुलगा मिळणे खूप कठीण आहे आणि तो मुलगा त्याचे आई वडील सोडून आम्हाला का सांभाळेल? मनोहर पंत बोलले. यावर शीतल काही बोलली आणि तिने जेवण वाढायला घेतले. जेवताना कोणीच काही बोललं नाही. आई बाबा शीतलकडे बघत जेवत होते. त्या दोघांना आपल्या मुलीची तळमळ दिसत होती आणि आपल्याप्रती असलेली तिची काळजी यामुळे ते दोघे चिंतित झाले होते. जेवणं आटोपल्यावर शीतल आवरावर करू लागली. सगळं आवरल्यावर ती एकटीच खिडकीजवळ उभी राहिली आणि विचार करू लागली. मी माझ्या आईबाबांना असं एकटं नाही सोडू शकत. मुलगी असले म्हणून मी माझी जबाबदारी नाकारू शकत नाही. जोपर्यंत मला तसा मुलगा मिळत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, असं तिने मनाशी निश्चित केले. दुसऱ्या दिवशी शीतल घरचं सगळं आटपून तिच्या जुन्या ऑफिसमध्ये आली. ऑफिसमध्ये आल्यावर ती सरांच्या केबिनमध्ये गेली. ये शीतल, काय काम काढलं, असं तिच्या सरांनी विचारलं. शीतल थोडी अवघडल्यासारखी झाली, कारण तिने 1 महिन्याची नोटीस दिली होती. पण तिला त्याआधीच जॉब सोडावा लागत आहे. काय गं, काय झालं? निःसंकोचपणे बोल, असे तिचे सर बोलले. सर, मी उद्यापासून इथे जॉबवर नाही येऊ शकणार. मला दुसऱ्या कंपनीत जॉब मिळाला आहे, असे शीतलने सांगितले. अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. असं घाबरत का तू सांगत आहेस? पेढे कुठे आहेत? सर बोलले. शीतल सरांकडे पाहत राहिली. सर तिला काही बोलले नाही आणि त्यांनी लगेच परवानगी दिली. हे ऐकून शीतलला हायसे वाटले. शीतल हात जोडून सरांचे आभार मानले आणि तिथून बाहेर आली. बाहेर आल्यावर तिने सगळ्यांचा निरोप घेतला आणि ती घराच्या वाटेने निघाली. उद्या नवीन ऑफिसमध्ये जॉबसाठी जायचे होते आणि सकाळी सगळी तयारी करायची होती. उद्यापासून शीतलला लवकर उठावे लागणार होते, कारण ऑफिसची वेळ सकाळी 10ची होती. तेव्हा तिला सगळं आटपून घरातून 9 वाजता तरी निघावं लागणार होतं. शीतल घरी आली आणि तिने उद्यापासून नवीन ऑफिसमध्ये जॉबसाठी जायचे आहे असे सांगितले. शीतल आता मनात हिशोब लावत होती. घर खर्च आणि आईचे ट्रीटमेंट सगळं व्यवस्थित होणार होतं. आजचा दिवस संपला आणि शीतलने झोपायची तयारी केली. आज तिने सगळं लवकर आटोपलं होतं. उद्यापासून तिला आणखीन लवकर उठावे लागणार होते. दिवे मालवले.
आणि ती झोपी गेली. उद्याचा नवीन दिवस आणि नवीन स्वप्न पाहण्यासाठी शीतल सकाळी नेहमीपेक्षा लवकर उठली. भराभर तिने सगळं आवरलं. ती ऑफिसला जायला निघाली. जाताना तिने आईबाबांना आणि देवाला नमस्कार केला आणि घरातून बाहेर पडली. आईच्या डोळ्यात नकळत अश्रू बाहेर पडले आणि मनात विचार आला, आज मी ठीक असते तर माझ्या लेकीला एकटीनं सगळं पाहावं लागलं नसतं. मनोहर पंतांनी आपल्या पत्नीकडे पाहिलं आणि त्यांना धीर दिला. होईल सगळे नीट. आपली लेक खूप मजबूत आहे, असं बोलून त्यांनी रेडिओ लावला. रेडिओवर छान गाणं लागलं होतं. काळ्या मातीत मातीत तिफन चालते. मनोहर पंत हे गाणं गुणगुणू लागले. दोघांचा हास्यविनोद चालू होता आणि मध्ये शीतलच्या भविष्याबाबतीत चर्चा चालू होती. इथे शीतल बरोबर 10 वाजता ऑफिसमध्ये पोहोचली. ऑफिसमध्ये आल्यावर तिने रिसेप्शनिस्टला जाऊन भेटली आणि आजपासून ऑफिस जॉईन करणार असल्याचे तिने सांगितले. रिसेप्शनिस्टने तिला सुधीरच्या बाजूच्या टेबलवर बसण्याची व्यवस्था केली. शीतल आपल्या टेबलजवळ आली आणि तिने बॅगेतून तिच्या सगळ्या वस्तू काढून व्यवस्थित मांडून ठेवल्या. बाजूच्या टेबलवर सुधीर बसला होता. त्याचं तिच्याकडे लक्ष लागलं होतं. शीतल आपल्या कामात मग्न होती. तिचं सगळं सामान लावून झाल्यावर सुधीरने हात पुढे केला. हाय, मी सुधीर जोशी. शीतल पंत, शीतलने सांगितले. खूपच सुंदर नाव आहे, सुधीर म्हणाला. धन्यवाद, असं बोलून ती आपल्या कामाला लागली. असेच दिवस जात होते. हळूहळू शीतल तिथे रुळू लागली. सगळ्यांना ती मदत करायची. प्रत्येकाशी ती हसून बोलायची. शीतल तिचं काम झालं की ती लगेच घरी निघायची. घरी जाऊन तिला सगळं आवरायचं असायचं. हळूहळू दिवस जात होते. मनोहर पंत काळजीत असायचे. शीतलचं लग्न झालं की आपण मोकळे झालो हा विचार चालू असायचा. नलिनीबाईसुद्धा हाच विचार करत असायच्या. त्यातून आपल्या मुलीची अट हा त्यांना पोरखेळ वाटत होता. 1-2 स्थळं येऊन गेली पण त्यांना शीतलची अट मान्य नव्हती. आईवडील चिंतातूर झाले. कसं होणार आपल्या मुलीचं? शीतल काही हट्ट सोडायला तयार नव्हती. सुधीरचं लक्ष शीतलकडे लागलेलं असायचं. त्याला शीतल आवडू लागली होती पण तो काही तिला सांगायला घाबरायचा. काहींना काहीसा कारण काढून तो तिच्याशी बोलत राहायचा. शीतललासुद्धा त्याची मैत्री हवीशी वाटायची. तिला पण त्याच्याशी बोलायला आवडायचं. अधूनमधून दोघे कॉफी पिण्यासाठी एकत्र जायचे. पण शीतलच्या मनात त्याच्या बाबतीत मैत्रीशिवाय कोणतीही भावना नव्हती. शीतलकडून सुधीरला शीतलची एकंदरीत घरची परिस्थिती समजली होती. सुधीरला वाटायचं की तिला आपल्या मनातील गोष्ट सांगावी. फार फार तर ती रागवेल. सुधीर घरी आला की त्याच्या डोक्यात आणि मनात फक्त शीतल असायची. सुधीरला जास्त कोणी मित्र नव्हते. त्यामुळे तो आपल्या मनातील गोष्ट कोणाला सांगू शकत नव्हता. एक दिवस त्याने ठरवलं की शीतलला आपल्या मनातली गोष्ट सांगायची. सुधीर ऑफिसमध्ये आला तेव्हा शीतल अजून आली नव्हती. त्याने ठरवलं आज शीतलबरोबर कॉफी प्यायला जाऊ, तेव्हा तिला आपल्या मनातली गोष्ट सांगू. शीतल ऑफिसमध्ये आली तेव्हा सुधीरचं लक्ष तिच्याकडे होते. हाय, गुड मॉर्निंग, शीतल बोलली. पण सुधीरचं काही तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. उत्तर मिळाले नाही म्हणून शीतलने त्याच्याकडे पाहिलं. ह्याला काय झालं? हा असा का बघत आहे? असं शीतल स्वतःशीच बोलली. शीतल मग त्याच्या टेबलजवळ गेली आणि टेबलावर थाप दिली. तसा सुधीर दचकला. काय, लक्ष कुठे आहे तुझं? मी एकटीच बोलत आहे. काय झालं? सगळं ठीक आहे ना? शीतलने विचारलं. हो, सगळं ठीक आहे. तू कधी आलीस? मला कळलंच नाही तू कधी आलीस ते. तू काही बोलत होतीस का? सॉरी, माझं लक्ष नव्हतं. बोल, काय बोलत होतीस तू? सुधीर बोलला. अरे हो, किती प्रश्न विचारतोस, जरा श्वास तरी घे, शीतल म्हणाली. माझा श्वासच तुझ्यात अडकला आहे, असं सुधीर पुटपुटला. काय म्हणालास तू? कुठे काय, काही नाही. संध्याकाळी कॉफी प्यायला जाऊया, सुधीरने विचारले. आज पुन्हा? का रे बाबा? शीतल. काही नाही गं, असंच. चल ना जाऊया प्लीज. ओके, जाऊया, असं बोलून शीतल तिच्या टेबलजवळ येऊन ती तिचं काम करू लागली. पण सुधीरचं काही आज कामात लक्ष नव्हतं. त्याच्या मनात गोड युद्ध चालू होतं. संध्याकाळ कधी होते याची तो वाट पाहू लागला. त्याचं सारखं घड्याळाकडे लक्ष लागलं होतं. सुधीर मनाची सगळी तयारी करून कसं काय बोलायचं हे तो पुन्हा पुन्हा आठवू लागला. संध्याकाळ झाली तशी शीतल सुधीरच्या टेबलजवळ आली आणि म्हणाली, चल निघूया का? हो चल, असं बोलून सुधीर तिच्यासोबत चालू लागला.
कॉफी शॉप ऑफिससमोर होते. दोघे आले आणि एखादं टेबल बघून तिथे बसले. सुधीरने 2 कप कॉफी ऑर्डर केली आणि इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या. सुधीरने आईची तब्येत कशी आहे, घरी कसं आहे असं चौकशी केली. शीतलने पण सगळं ठीक असल्याचं सांगितले. सुधीरने आता जास्त बोलणं न लांबवता मुख्य विषय बोलण्याची सुरुवात केली. शीतल, मला तुला काही सांगायचं आहे. हो, बोल ना. सुधीरने धीर करून शीतलला सांगितलं. शीतल, तू मला खूप आवडते. माझ्याशी लग्न करशील? यावर शीतल काही बोलली नाही. ती फक्त त्यावर म्हणाली, उद्या संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तू माझ्याबरोबर घरी चल. सुधीरला ती अशी का बोलली हे त्याला समजलं नाही. ठीक आहे, मी येईन तुझ्याबरोबर. पण तू असं काय आहे जे तू मला इथे सांगू शकत नाहीस? तू ये घरी, मग कळेल तुला. चल निघूया आपण. मला घरी जायला उशीर होईल. हो, चल निघूया. सुधीर असं बोलून दोघे कॉफी शॉपमधून बाहेर आले. शीतलने बस पकडली आणि निघून गेली. सुधीर फक्त बस जाण्याच्या मार्गाकडे पाहू लागला. त्याने पण बाईक सुरू केली आणि निघाला. त्या दिवशी दोघांच्याही मनाची चलबिचल चालू होती. दोघांनाही रात्रभर झोप नव्हती. दुसऱ्या दिवशी दोघे ऑफिसमध्ये आले, पण फारसे काही बोलले नाही. कामापुरते थोडंच बोलले होते आणि आपलं काम करत होते. सुधीरच्या मनात धाकधूक होती. तिनेही मला घरी का बोलावले हे काही कळत नाही. संध्याकाळी सुधीर शीतलबरोबर तिच्या घरी आला. तिने सुधीरची ओळख आपल्या बाबांबरोबर करून दिली. मग तिने आपल्या आईच्या कॉटजवळ त्याला घेऊन गेली. तिच्या आईची अवस्था आणि घरची परिस्थिती बघून सुधीरला खूप वाईट वाटलं. शीतल त्यावर बोलली, हे माझं कुटुंब आहे. यांना सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही. मी त्याच मुलाशी लग्न करेल जो माझ्या आईबाबांना सांभाळेल. तुला माझ्याशी लग्न करायचं आहे. माझी अट मान्य असेल तर करू आपण लग्न. शीतलला माहीत होतं की तिची अट सुधीर मान्य करणार नाही. तो आपल्याशी लग्न करणार नाही. सुधीर थोडा वेळ तिथे थांबला. तिच्या आईबाबांशी गप्पा मारल्या आणि तो तिथून निघाला. घरी जाताना त्याच्या डोक्यात शीतलचे आणि तिच्या घरचे विचार चालू होते. सुधीरचं पण आयुष्य असं धकाधकीतून गेलं होतं. त्याचे आईवडील लहानपणी गेले होते. मामाच्या घरी तो लहानाचा मोठा झाला. तिथे त्याने चांगलं शिक्षण घेतलं आणि घरी तो मामीला घरकामात मदत करू लागला. पुढे त्याने छोटे छोटे काम करून आपलं शिक्षण पूर्ण केलं. मामांना एकट्यांना हा भार द्यायचा नव्हता, म्हणून तो जे मिळेल ते काम करायचा. आता तो चांगल्या कंपनीत जॉबला आहे. तीच परिस्थिती अजूनही शीतलची आहे. सुधीर घरी आला. तो विचार करू लागला की आपण शीतलसाठी काय करू शकतो, तिचा त्रास कसा कमी होईल हे विचार चालू होते. रात्र किती वेळ तो जागा होता हे त्याला माहीत नव्हते. विचार करत त्याचा डोळा लागला आणि तो झोपून गेला. सकाळी उठून त्याने सगळं आवरलं आणि ऑफिसमध्ये आला. ऑफिसमध्ये आल्यावर त्याला शीतल दिसत नव्हती. तो शीतलला शोधू लागला, पण त्याला ती कुठेच दिसत नव्हती. तो विचार करू लागला, आज शीतल ऑफिसमध्ये आली का नाही? माझ्यामुळे ती आली नाही का? काय झालं असेल? का आली नाही? असे अनेक विचार डोक्यात चालू होते. मग त्याने ऑफिसमध्ये शीतलची मैत्रीण नीना हिच्याजवळ चौकशी केली. हाय नीना. हाय, आज तू इथे कसा? काम होतं तुझ्याकडे. माझ्याकडे? काय? आज शीतल का नाही आली? सुधीर, अरे तिच्या आईची तब्येत अचानक खूप बिघडली म्हणून आज ती नाही आली. नीना, ओके थँक्स. सुधीर मनातच एकटाच बोलू लागला. काय झालं असेल तिच्या आईला? खूप सिरियस तर नसेल? एकटी शीतल कशी सांभाळत असेल? मला जायला हवं. आणि तसाच तो रिसेप्शनिस्टला काही सबळ कारण सांगून तिथून निघाला. जोपर्यंत शीतलच्या घरी पोहोचत नाही तोपर्यंत सुधीरला एक क्षण मैलाचा वाटत होता. थोड्या वेळाने सुधीर शीतलच्या घरी पोहोचला. घरचं वातावरण खूप गंभीर वाटत होतं. घरी डॉक्टर आले होते. तिचे बाबा आईच्या बाजूला बसले होते. शीतल एका बाजूला रडत उभी होती. सुधीरने पुढे होऊन तिला धीर दिला. शीतल, आईला काही होणार नाही. तू काळजी करू नको. मी आहे तुझ्यासोबत. ह्या एवढ्याच बोलण्याने शीतलला धीर आला. एक बळ मिळाल्यासारखं झालं होतं. शीतलला त्या शब्दांचा खूप आधार वाटला. मनोमन ती खूप सुखावली होती. डॉक्टरांनी शीतलच्या आईला व्यवस्थित तपासले आणि काही औषधं लिहून दिली. डॉक्टर जायला निघाले तसा सुधीर पण त्यांच्याबरोबर बाहेर आला. त्याने डॉक्टरांना तिच्या आईबद्दल नीट चौकशी केली व उपचार किती वेळ चालू ठेवावे लागेल हे सर्व त्याने सविस्तर विचारले आणि मग तो आतमध्ये आला. त्याने शीतलला आणि तिच्या बाबांना काळजी करण्यासारखं काही नाही असं सांगितलं. लवकरच त्यांना बरं वाटेल आणि त्या हिंडू फिरू लागतील. हे ऐकून मनोहरपंत आणि शीतल या दोघांना बरं वाटलं.
सुधीर थोडा वेळ तिथे थांबला आणि मग तो पुन्हा ऑफिसला जायला निघाला. शीतल आणि तिचे बाबा जेवून जाण्याचा आग्रह करत होते, पण सुधीर सहज बोलण्याच्या ओघात बोलून गेला. पुढल्या वेळी हक्काने जेवायला येईन असं बोलून तो तिथून निघाला आणि ऑफिसमध्ये आला, पण त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं. सारखा शीतलचा विचार चालू होता. त्याने शीतलशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि काही दिवस त्याने तसं त्याच्या मामांना कळवलं होतं. असेच काही दिवस निघून गेले. हळूहळू शीतलला सुद्धा सुधीर आवडू लागला होता. सुधीरचं अधूनमधून शीतलच्या घरी येणं जाणं चालू होतं. शीतलच्या आईबाबांना सुधीर हा त्यांच्या घरातील व्यक्ती आहे असं वाटत होतं. शीतलच्या आईची तब्येत आता थोडीफार सुधारली होती. सुधीरने आता मनाशी निश्चय केला, शीतलबरोबर लग्न करायचे. त्याने त्याच्या मामा-मामीला मुंबईमध्ये बोलावून घेतले. ते आल्यावर सुधीरने शीतल आणि स्वतःबद्दल थोडक्यात दोघांना सांगितलं. दोघांनी सुधीरचं बोलणं ऐकून घेतलं आणि मग ते थोडा वेळ विचार करू लागले. दोघे एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेतला. सुधीर मनातून घाबरला होता. मामा-मामी होकार देतात की नाही, पण मामा-मामींनी त्या दोघांच्या लग्नाला संमती दिली. मामाने सुधीरला सांगितलं, सुधीर, त्यांना कळव, आपण संध्याकाळी त्यांच्याकडे येत आहोत. सुधीर हे ऐकून खूप खुश झाला. त्याने मामा-मामीला आनंदाने मिठी मारली. लगेच त्याने शीतलला फोन करून कळवलं. इथे शीतलसुद्धा हे ऐकून खूप खुश झाली. तिला तिच्या कानावर विश्वास होत नव्हता. तिने ही बातमी आईबाबांना सांगितली आणि संध्याकाळच्या तयारीला लागले. संध्याकाळी सुधीर आणि त्याचे मामा-मामी शीतलच्या घरी आले. शीतल आणि मनोहर पंतांनी पाहुण्यांचं स्वागत केलं आणि त्यांना बसायला सांगितलं. सुधीरने मामा-मामींची ओळख करून दिली. त्याने त्यांचा निर्णय शीतलला आणि तिच्या घरच्यांना सांगितला. शीतल, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. मी तुझ्या आईबाबांची काळजी घेईन आणि त्यांचा सांभाळ करेन. हे ऐकून मामा-मामीला आपल्या भाच्याचे खूप कौतुक वाटले. शीतल चहा आणि नाश्ता घेऊन बाहेर आली आणि तिने सुधीरला सांगितलं, सुधीर, तू भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नको. पुन्हा विचार कर. पण सुधीरचा निर्णय पक्का झाला. निर्णय पक्का आहे माझा, असं सुधीरने सांगितलं. मग सुधीरने तिच्या आईबाबांना त्यांचं मत विचारलं. शीतलच्या आईबाबांना हे ऐकून खूप आनंद झाला. सुधीरसारखा मुलगा आपल्या शीतलसाठी शोधून सापडणार नाही हे त्यांना माहीत होतं. सुधीर आणि शीतलने आईबाबांचा आणि मामा-मामीचा आशीर्वाद घेतला. शीतलचे आईबाबा खूप खुश झाले. सुधीरसारखा चांगला मुलगा आपल्या मुलीला मिळाला. त्याने हात जोडून देवाचे आभार मानले. शीतलच्या आईची तब्येत बरी नसल्यामुळे लग्न साध्या पद्धतीने करायचे ठरले. 2-3 दिवसांनी एखादा त्यांनी चांगला मुहूर्त पाहून दोघांचं साध्या पद्धतीने लग्न लावून दिलं. सुधीरने आता घरची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली. शीतलच्या आईची तब्येत हळूहळू सुधारणा होत होती. मनोहर पंतांनी आपल्या मुलीचा संसार सुखाचा पाहून मनोमन देवाचे आभार मानले. सगळे खूप आनंदाने राहत होते. शीतल खूप खुश होती. आयुष्यात पहिल्यांदा ती हे सुख अनुभवत होती. आज खऱ्या अर्थाने शीतल मोकळा श्वास घेत होती.